नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजे क्रेजी त्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 जे गेल्या वर्षीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे मार्च 2023 यावर आपण आज चर्चा करणार आहोत. याच्या आधी आपण या विषयावर चर्चा केलेली आहे, ज्याचा भाग 1 आपण पाहिलेला आहे, ज्यामध्ये प्रश्न पहिला ए बी आणि प्रश्न दुसरा ए याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आज आपण प्रश्न दुसरा बी यावर चर्चा करू आणि प्रश्न तिसरा ए बी त्यानंतर प्रश्न चौथा आणि पाचवा असे प्रश्न आज पाहणार आहोत. परंतु आपण काय करू की बाकीचे जे प्रश्न आहेत, प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा ए बी हे लहान लहान प्रश्न आहेत, तर ते आपण इथे पूर्ण कव्हर करू. परंतु प्रश्न तिसरा ए बी आणि चौथा पाचवा हे खूप मोठाले आहे, तर त्यापैकी जे IMP प्रश्न आहे याच्यावरच आपण चर्चा करू, जे की गेल्या वर्षीच्या मार्च 2023 बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न राहणार आहे आणि ते यावर्षी येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. अशाच प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत की जे तुम्हाला यावर्षी बोर्ड पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे. तर चला मग इथे प्रश्न दुसरा बी म्हणला हा प्रश्न आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते 4 प्रश्न 8 मार्काला आहे, म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क आहे. जास्त लांब प्रश्न नाही, छोटे छोटे प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क दिलेले आहे. तर पहा, प्रश्न दुसरा बी म्हणला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, एक सामायिक समीकरणे सोडवा. सगळ्यात सोपा प्रश्न आहे आणि एक सामायिक समीकरण आपण सोडू शकतो आणि दरवर्षी हा प्रश्न विचारलेला आहे आणि यावर्षी सुद्धा विचारणार, याची 100% गॅरंटी आहे. ठीक आहे, तर पहा हा जो प्रश्न आहे, आता एक सामायिक समीकरण सोडा, आपण कशा पद्धतीने सोडवतो तीच पद्धतीने पाहणार आहोत. तर तुम्ही एक सामायिक समीकरणे कशा पद्धतीने सोडवायचे हे तुम्हाला माहित नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. तर पहा, इथे आता एक समीकरण आहे, 2 समीकरण आहे आपल्यापाशी. आपण काय करू, पहिले समीकरण लिहून घेऊ. काय आहे इथे, ठीक आहे. त्यानंतर x अधिक y बरोबर 4 हे पहिलं समीकरण झालं. त्यानंतर 2x मायनस y बरोबर 2 हे आपलं काय झालं, दुसरं समीकरण झालं. अशा पद्धतीने आपण समीकरण लिहून घेऊ. आता इथे प्लस y आणि मायनस y हे जे आहे हे कसे सारखे आहे, परंतु त्यामध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह कसे वेगवेगळे आहे. मग आपल्याला ते काय करायचे आहे, कट करायचे. मग कट करण्यासाठी काय करावं लागेल, समीकरण 1 आणि 2 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर चला मग समीकरण 1 प्लस समीकरण 2 करू. ठीक आहे, दोन्हीची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. तर चला इथे लिहून घेऊ आपण. इथे समीकरण पहिलं x प्लस y बरोबर 4 आणि 2x मायनस y बरोबर 2 ची बेरीज करू आपण. आता बेरीज करत असताना कसं होणार आहे, जे प्लस y आणि मायनस y कट होतील, आपल्याकडे काय राहिले येते 1x आणि 2x किती राहणार, 3x बरोबर 4 आणि 2 झाले 6. आता x ची जर व्हॅल्यू काढतो म्हटलं आपण इथे, म्हणून x बरोबर हे 3 इथे गुणिला आहे, ते साइड चेंज झाल्यावर काय होणार, भागीला. आणि इकडे भागीला, इथे भागीला जर गेले तर काय होणार, ते 6 भागिले 3. पण 3 नी 6 ला जर भाग दिला, इथे किती राहणार आपल्यापाशी 2. ठीक आहे, म्हणून x बरोबर किती मिळाले आपल्याला 2. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. आता y ची व्हॅल्यू काढायची. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करत असतो, ही किंमत जी आहे x बरोबर 2 ही कुठल्याही एका समीकरणात ठेवून आपण y ची व्हॅल्यू काढतो. चला तर x बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, दोन्हीपैकी कुठल्याही समीकरणात ठेवली तरी y ची व्हॅल्यू निघते, परंतु आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहून घ्या. x प्लस y बरोबर 4. आता x बरोबर 2 लिहायचे आपल्याला, म्हणून x च्या ठिकाणी 2 प्लस y बरोबर 4 आणि म्हणून ठीक आहे y बरोबर 4. ह्या दोनची काय करायची, आपल्याला साइड चेंज करायची.
म्हणजे ह्या दोनला आपल्याला या साईडला आणलं तर काय होणार, ते प्लस आहे तर ते मायनस होणार, म्हणजे इकडे आले ते -2 झाले. 4 गुणिले 2 गेले किती राहतील 2, आणि y 4 गुणिले 2 गेले 2, म्हणून आपल्याला y ची किंमत किती मिळालेली आहे 2 मिळालेली आहे. मग आपले उकल काय राहणार आहे, म्हणून उकल x, y, x ची व्हॅल्यू किती 2 आणि y ची व्हॅल्यू किती राहणार आपल्यापाशी 2. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे गणित आहे आणि इथं आपण हा गणित संपलेलं आहे. ठीक आहे, पहा ह्या काही 2-3 स्टेप आहे, खूप सोप्या पद्धतीचे आहे. या स्टेप लिहिली की आपल्या इथं हा जो पूर्ण प्रश्न हा संपवतो आणि या प्रश्नाला आपल्याला 2 मार्क मिळतात. ठीक आहे, प्रश्न पाहून घ्या, त्याच्यानंतर लगेच आपण प्रश्न 2 पाहू. प्रश्न 2 मध्ये काय दिलेलं आहे, प्रश्न 2 सुद्धा खूप सोपा आहे. ax वर्ग प्लस bx प्लस c हे काय एक स्वरूप आहे. या स्वरूपात आपल्याला या समीकरणाला लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला abc च्या किमती ठरवायच्या आहेत. तर चला मग आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते पहिले लिहून घेऊ. काय समीकरण दिलेलं आहे आपल्याला, 2y बरोबर 10 मायनस y चा वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीने समीकरण दिलेलं आहे. आता हे समीकरण जे आहे व्यवस्थित नाही, कारण y इकडे दिले, y वर्ग इकडे दिलेला आहे, 2y या साईडला आहे आणि 10 इथे आहे. त्याला आपण काय करू, या स्वरूपात लिहून घेऊ, पहिले व्यवस्थित लिहून घेऊ. ठीक आहे, तर मग हे -y इकडे आले तर ते काय होणार +y, आणि हे प्लस 2y बरोबर, सॉरी, आणि हे -10 या साईडला आले तर ते, सॉरी, हे +10 या साईडला आले ते -10 होणार आणि इकडे 0. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलेलं आहे की याला या स्वरूपात लिहून घेतलेलं आपण इथे लिहू शकतो. काय, ax वर्ग प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे, या स्वरूपात काय केलं आपण, या स्वरूपात त्याला लिहून घेतलं. आता या स्वरूपात लिहिल्याच्या नंतर आपण काय करणार की abc च्या किमती ठरवू. आता abc च्या किमती ठरवून मतलब काय, म्हणून y वर्ग प्लस 2y मायनस 10 बरोबर c, नाही सॉरी, -10 बरोबर 0 याची तुलना कशाशी करणार आपण, याच्यासोबत, त्याच्यासोबत ax वर्ग प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे, याच्याशी जर तुलना केली तर आपल्याला काय होणार आहे, तर a ची, b ची आणि c ची व्हॅल्यू मिळू शकते. आता a आहे इथं, म्हणून a बरोबर किती राहणार आपल्यापाशी, a बरोबर 1, b बरोबर किती आहे आपल्यापाशी ते 2, आणि c बरोबर किती आहे ते -10. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला a ची, b ची आणि c ची व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणून आपल्यापाशी काय राहणार आहे, उत्तर काय राहतील, a बरोबर 1, b बरोबर 2 आणि c बरोबर -10. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला a, b आणि c या तिन्ही याच्या व्हॅल्यू किमती मिळालेल्या आहेत, ते आपण इथे लिहिलेलं आहे. पहा किती 3 ते 4 स्टेप मध्ये आपल्याला इथे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही उत्तर लिहिलं तर या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क मिळतील. ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने हा प्रश्न होता, त्याचं उत्तर इथे आहे. आणि हा प्रश्न बी म्हणला पहिला, याचं उत्तर इथे आहे, पाहून घ्या. याच्यानंतर लगेच आपण प्रश्न 3 पाहू. पहा प्रश्न तिसरा काय दिलेला आहे इथे, प्रश्न तिसरा दिलेला आहे, जर अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद, ठीक आहे, काय दिलेलं आहे, पहिले पद दिलेले आहे 10, सामान्य फरक दिलेला आहे d म्हणजे 5. ठीक आहे, याच्यावरून काय करायचं आहे, हे असेल तर आपल्याला एक अंकगणितीय श्रेणी तयार करायची आहे. ठीक आहे, आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे, पहिले पद दिलेलं आहे. पहिलं पद किती आहे पहा, पहिलं पद आहे a म्हणजे 10 आणि त्यामध्ये फरक आहे 5. यावरून आपल्याला ते अंकगणितीय श्रेणी तयार करायची आहे. तर चला मग आपल्याला a म्हणजे आपला काय असतो t1, हे किती आहे 10 आणि त्यामध्ये जो डिफरन्स आहे, फरक, हे किती आहे 5. ठीक आहे, ते आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला t1 मिळालेला आहे, आपण इथे t1 घेऊ. t1 आहे आपल्यापाशी 10. आपल्याला जर t2 काढायचा असेल, हा t2 जर काढायचा असेल तर याचा एक फॉर्म्युला आहे, तो काय आहे t1 + d. ठीक आहे, मग आता
T1 किती आहे? T1 आहे 10 आणि प्लस D आहे 5. ठीक आहे, D किती आहे? 5. हे किती होतं? किती होणार मग? 15. ठीक आहे, अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर T3 काढू आपण. T3 काढण्यासाठी T2 प्लस D. T2 किती आहे? 15 प्लस D किती आहे? 5. हे किती होणार? 20. त्यानंतर आपल्याला T4 काढायचा आहे. T4 काढण्यासाठी T3 प्लस D बरोबर T3 किती आहे आपल्यापाशी? 20 प्लस D किती आहे? 5. हे होणार 25. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे काढून घेतलेलं आहे. आणि म्हणून तयार होणारी अंकगणितीय श्रेणी काय राहणार आहे? अंकगणितीय श्रेणी तर T1, T2, T3, T4 अशा पद्धतीने राहणार. मग इथे काय आहे आपल्यापाशी पहा. T1 काय आहे? T1 आहे 10. T2 किती आहे? T2 आहे 15. नंतर आहे 20 आणि नंतर आहे 25. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या अंकगणितीय श्रेणी तयार होणार आहे. पहा किती सोप्या पद्धतीनं प्रश्न विचारला आहे आणि जास्तीत जास्त 1 मिनिट लागला आपल्याला सोडवण्यासाठी. आपल्याला इथे काय पहिलं पद दिलेलं आहे आणि सामान्य फरक दिलेला आहे. सामान्य फरक आहे D. आपण काय करतो की जे T2 काढण्यासाठी T1 प्लस D करतो त्यावेळेस आपल्याला T2 निघते. T3 काढण्यासाठी T2 प्लस D म्हणजे जो सामान्य फरक आहे तो आपण त्यात ऍड करत जात असतो. ठीक आहे, हा तिसरा प्रश्न होता, इथे आपण हा सोडवलेला आहे. आता चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न काय दिलेला आहे? याच्यावर आपल्याला GST वर दिलेला आहे. तर प्रश्न मी इथे शॉर्टकट लिहिलेला आहे आणि जेवढं सांगितलं तेवढंच लिहिलेलं आहे. प्रश्न इथे वाचतो मी. कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण रुपये 590 घेतले. ठीक आहे, म्हणजे एक पार्सल आहे जे नाशिकहून नागपूरला पाठवायचं आहे. ते पाठवण्यासाठी एकूण रुपये किती घेतले? 590. त्यात 500 रुपये करपात्र किमतीवर, म्हणजे त्याची जी मूळ किंमत आहे करपात्र किंमत ही किती आहे? 500. त्यावर केंद्राचा कर 45 रुपये व राज्याचा कर 45 रुपये. तर त्या व्यवहारात आकारलेल्या वस्तू व सेवा कराचा दर काढा. पहा, 500 रुपये करपात्र किमतीची वस्तू आहे, त्यावर केंद्राचा दर घेतला म्हणजे CGST घेतला 45 आणि SGST घेतला 45, असे टोटल मिळून 90 रुपये आणि करपात्र किंमत 500, असे टोटल त्यांनी 590 रुपये घेतले. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? वस्तू व सेवा कराचा दर म्हणजे GSTचं पर्सेंटेज विचारलेलं आहे. म्हणजे किती टक्के GST घेतलेली आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा मोठा आहे, मी इथे शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे. तुम्हाला प्रश्न खाली दिसतच असेल. तर पहा इथे मी जे काही मेन मुद्दा आहे तो घेतलेला आहे इथे लिहून. तर यामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला एकूण रुपये, म्हणजे एकूण रुपये घेतले कसं आहे? GST सोबत घेतलेले आहे त्याने एकूण रुपये 590. तर करपात्र किंमत आहे 500 रुपये. केंद्राचा व राज्याचा दर 45 एकूण 90 रुपये होतं. त्यानंतर वस्तू व सेवा कराचा दर म्हणजे GSTचं पर्सेंटेज आपल्याला इथे काढायचं आहे. त्याच्यात आपण काय करू? टोटल GST एकूण GST काढून घेऊ. एकूण GST काढून घेऊ. एकूण वस्तू व सेवा कर म्हणजे आपण याला काय म्हणतो? GST. ठीक आहे, एकूण GST काय? एकूण GST राहणार आपली केंद्राचा आणि CGST प्लस SGST म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा कर. किती आपल्यापाशी? हे 45 आहे केंद्राचा आणि प्लस राज्याचा किती आहे? 45. किती होणार टोटल? ते 90 रुपये. ठीक आहे, केंद्राचा आणि राज्याचा दोन्ही मिळून म्हणजे CGST आणि SGST मिळून किती होणार? ते 90 रुपये. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करू की वस्तू व सेवा कर म्हणजे GST वर लागले पर्सेंटेज काढायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणून वस्तू व सेवा कर. ठीक आहे, GST वर लागलेला पर्सेंटेज. ठीक आहे, वस्तू व सेवा कर काढण्यासाठी आपण काय करतो? एकूण वस्तू व सेवा कर म्हणजे GST भागिले भागिला
करपात्र किंमत आणि गुणिला 100 अशा पद्धतीने आपण काय करतो जीएसटी वरील पर्सेंटेज काढतो. तर इथे पहा मग आता जीएसटी किती आहे. जीएसटी आहे केंद्राचा व राज्याचा मिळून किती आहे 90 रुपये. मग इथे जीएसटीचा जो कर आहे आता करपात्र किती आहे 90 रुपये आणि करपात्र किंमत किती घेतलेली आहे वस्तूची ती आहे 500 रुपये. इथे येणार 500 आणि गुणिला काय राहणार आहे आपल्यापाशी 100. ठीक आहे. अशा पद्धतीनं आता इथे हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. म्हणजे इथे किती राहील आपल्यापाशी 90 भागिले 5. आता 90 ला जर 5 ने भागलं तर इथे आपल्यापाशी येतात 18. किती येतात 18%. इथे येतात 18%. आणि म्हणून आपण म्हणू शकतो म्हणून वस्तू व सेवा कराचा जो दर आहे हा किती लागलेला आहे 18% लागलेला आहे. म्हणून वस्तू व सेवा कराचा दर किती लागलेला 18%. 18% म्हणजे जे जीएसटी लागलेली आहे. ठीक आहे. जे जीएसटी लागलेली आहे ती एक पार्सल आहे. ते पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी त्याची जे करपात्र किंमत 500 रुपये आहे त्यावर एकूण जी रक्कम आहे 590 रुपये आहे. त्या जीएसटी 90 रुपये लागलेला आहे. परंतु आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढायचं होतं. पर्सेंटेज काढण्यासाठी आपण वस्तू व जीएसटी पर्सेंटेज काढण्यासाठी जीएसटी भागिले करपात्र किंमत गुणिले 100 अशा पद्धतीने आपलं सूत्र आहे फॉर्म्युला आहे. त्यामध्ये जीएसटी 90 रुपये लागली करपात्र किंमत 500 आहे गुणिले 100 अशा पद्धतीने केलेलं आपल्याला वस्तू व सेवा करायचा दर हा किती आहे 18%. म्हणजे किती लागलेला आहे तिथे 18% एवढे आपल्याला पैसे इथे हे पार्सल पाठवण्यासाठी लागलेलं आहे. पाहून घ्या. ठीक आहे. आता इथे प्रश्न आपला तिसरा आणि चौथा झालेला आहे. म्हणजे इथे प्रश्न आपला दुसरा हा कंप्लीट झालेला आहे. आपण प्रश्न तिसरा पाहू. त्यामध्ये प्रश्न ए आणि बी सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आणि पाचवा आहे. आपण इथे यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढेच घेऊ. कारण सगळे प्रश्न जर कव्हर करतो म्हटलं तर काय होणार की आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. म्हणजे IMP प्रश्न आहे त्याच्यावरच आपण आता चर्चा करू. आणि जरासं आपलं हे जे सेशन आहे हे फास्ट घेऊ. कारण व्हिडिओ जरा जास्त लांब झाला तर थोडासा प्रॉब्लेम होणार. ठीक आहे. तर आपण जरासं फास्ट घेण्याचा प्रयत्न करू. पाहून घ्या. लगेच आपण प्रश्न तिसरा पाहू. प्रश्न तिसरा ए जो आहे त्यातला कुठला एक प्रश्न सोडवायचा आहे. 3 मार्कासाठी दिलेला आहे. आणि आपण काय करू इथे मी फक्त मेन मुद्दे लिहिलेले आहे. कारण याच्यात कृती दिलेली आहे आपल्याला. इथे अर्धा मार्क आणि इथे 1 मार्क, इथे 1 मार्क असे 3 मार्क इथे दिलेले आहे. तर मी इथे काय याला फक्त एक तो प्रश्न लिहून घेतलेला आहे आणि प्रश्न इथे वाचतो मी तुमच्या समोर. प्रश्न नेमका काय आहे तो 2 मुलगे म्हणजे 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. ठीक आहे. 2 मुली आहे आणि 2 मुलं आहे. यांना मिळून एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा म्हटलेला आहे. हा तुम्हाला प्रश्न खाली दिसत असेल. तर इथे फक्त मी काय केलेलं आहे जे मेन मुद्दे आहेत ते लिहिलेले आहेत आणि आपली जे कृती पूर्ण करा याच्यासाठी जे ब्लँक आहे ते घेतलेलं आहे. ठीक आहे. तर इथे पहा आता काय सांगितलेलं आहे 2 मुले आणि 2 मुली असं दिलेलं आहे. इथे 4 जण आहे. पण याची आपल्याला समिती तयार करायची आहे. 2 मुलींची समिती. ठीक आहे. जर 2 मुलींची समिती तयार करायची आहे तर इथे काय होणार इथे येणार G1 आणि इथे G2. फक्त 2 मुली आहेत. त्या दोन्ही मुली एकाच समितीमध्ये म्हटलं तर G1 आणि G2. त्यानंतर 2 मुलांची समिती तर तुम्ही सांगू शकता इथे B1 आणि B2. ठीक आहे. 2 मुलांची समिती. त्यानंतर एक मुलगा एक मुलगी यांची मिळून तयार होणारी समिती म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी यांची मिळून तयार होणारी समिती. इथे B1 G1 दिलेले आहे आणि इथे B2 G2 पाहिजे होतं सर. इथे B2 आणि इथे G2 म्हणजे
एक मुलगा आणि एक मुलगी, एक मुलगा आणि एक मुलगी, कारण दोन मुली आहे आपल्याकडे. B1 हा एक मुलगा आहे, B2 हा एक मुलगा आहे, G1 ही एक मुलगी आहे आणि G2 ही एक मुलगी आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे B1 आणि G1, B2 आणि G2, बरोबर आहे. एक दोन समिती झाली. दुसरी समिती काय राहणार आहे? B2 आणि G1. ठीक, B2 म्हणजे दुसरा मुलगा आणि पहिली मुलगी. त्यानंतर इथे काय राहणार आहे? B1 आणि G2 म्हणजे पहिली मुलगी आणि पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे आपल्याला ही समिती सुद्धा तयार होणार. आता लास्ट जो आहे त्याचा नमुना अवकाश विचारलेला आहे आपल्याला, म्हणजे किती राहणार आहे नमुना अवकाश. इथे एक पहिली समिती आहे B1 B2 म्हणजे दोन्ही मुलं, त्यानंतर एक मुलगा एक मुलगी, आणि इथे आपल्याला दिलेल्या दोन्ही हे पाहायचे, इथं दोन्ही मुलं, इथे दोन्ही मुलं, इथं दोन्ही मुली यांचे सुद्धा झालेले आहे. त्यानंतर इथे एक मुलगा एक मुलगी आहे, इथे एक मुलगा एक मुलगी आहे. तर इथे आपल्यापाशी काय राहणार आहे? म्हणजे एक मुलगा कोणता? B1चा, आणि इथे एक मुलगी G1ची. परंतु आपल्या इथे B2 हा एक मुलगा बाकी आहे आणि G1 हा एक मुलगी बाकी आहे. कारण इथे जी समिती आहे ते B2 ची आहे, परंतु G2 म्हणजे दुसरी मुलगी आहे. या ठिकाणी काय राहणार आहे? ते B1 राहणार आहे आणि इथे काय आहे? G2. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, इथे याच्या समिती तयार केलेला आहे आणि नमुना अवकाश सुद्धा इथे सांगितलेला आहे. ठीक आहे, आता हे झालेला आहे प्रश्न. तिसऱ्या मधला कुठलाही एक सांगितला होता आपण. इथे हा IMP जो प्रश्न आहे हा इथे घेतलेला आहे. त्यानंतर B इथे पहा, इथे सुद्धा ह्याच पद्धतीचा आहे नमुना अवकाशचा, आणि याचे सुद्धा मी इथे जो घटना आहे ती घटना इथे लिहिलेली आहे. जो प्रश्न आहे तो प्रश्न वेगळा आहे, कारण वेगळा म्हणजे जे IMP मी इथे लिहिलेला आहे, आणि प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जो प्रश्न इथे खाली दिसतच असेल, कुठला आहे आपला प्रश्न? तिसरा B. तर पहा प्रश्न काय आहे? अंकाची पुनरावृत्ती न करता, इथे आपल्याला काय अंक दिलेले आहे पहा, 2 3 5 7 9 हे अंक दिले. याची पुनरावृत्ती न करता या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर पुढील घटनाची संभाव्यता काढा. आपल्याला या घटना दिलेल्या आहे, याची आपल्याला काय काढायची आहे? संभाव्यता काढायची आहे. हे 5 अंक दिलेले आहे, अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे, आणि तुम्हाला प्रश्न खाली दिसत असेल. आणि घटना काय पहा, पहिली घटना आहे ती विषम संख्या असेल, म्हणजे या अंकापासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आणि त्यामधून घटना घ्यायची. ती पहिली विषम संख्या असणार, ती संख्या 5च्या पटीत असणार. या 2 घटना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर चला मग आपण काय करू, पहिले सुरुवातीला 2च्या पटीतील संख्या तयार करू. ठीक आहे, जे अंक आहेत 2च्या पटीतील संख्या. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, त्या अंकाची पुनरावृत्ती न करता, म्हणजे तेच अंक डबल नाही आले पाहिजे, अशी याची सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? काळजी घ्यावी लागेल. म्हणून आपल्याला इथे काय आहे? यस. हा पहिले 2 आणि 3, त्यानंतर हे 2 आणि 3 झाले ना, 2 आणि 5, त्यानंतर 2 आणि 7. ठीक आहे, 2 आणि 9, म्हणजे इथे किती होणार? 4 आलेले आहे. त्यानंतर 3 आणि 2, 3 आणि 2, 3 आणि 5, अशा पद्धतीने घेऊ आपण. 3 आणि 7, त्यानंतर 3 आणि 9. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 झालेला आहे. त्यानंतर 5 आणि 2, 5 आणि 2, 5 आणि 3, 5 आणि 3, नंतर 5 आणि 7, 5 आणि 7, हे 5 आणि 9. अशा पद्धतीने आपण इथं 5 सुद्धा घेतलेलं आहे. आता 7 आणि 2, त्यानंतर 7 आणि 3, 7 आणि 5, 7 आणि 9. ठीक आहे, आता राहिलेला आहे 9. आता 9 आणि डबल 2, त्यानंतर 9 आणि 3,
तर 9 आणि 5, 9 आणि 7, 9 आणि 7. ठीक आहे, इथपर्यंतच्या संख्या आहे. कारण 9 आणि 9 येणार नाही, कारण ते काय म्हणजे ते डबल अंक होणार. ठीक आहे, आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, अंकाची पुनरावृत्ती न करता, म्हणजे न करता ते संख्या आली पाहिजे इथे. तर 9 आणि 9 येणार नाही, 9 आणि 7 पर्यंतच येणार. आता संख्या किती आहे मोजू आपण. 1 2 3 4, म्हणजे एका अक्षरामध्ये आपल्याला 4 संख्या तयार झालेल्या आहे. अशा आपले 5 अक्षर आहे. 5 अक्षर आहे म्हणजे किती होणार, 5 चूक 20. ठीक आहे, एक कमी म्हणता येणार नाही आपल्याला. 1 2 3 4 मोजू आपण. 1 2 3 4 5 चूक 20. ठीक आहे, एका अक्षरामागे किती 4 संख्या तयार झालेल्या आहे. 9 आणि 2, 9 आणि 3, 9 आणि 5, 9 आणि 7, 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे आपल्याला म्हणून आपण PS म्हणजे सॉरी नंबर ऑफ इयर्स किती दिलेले टोटल, हे 20 तयार झालेले आहे. म्हणजे टोटल नंबर किती आपल्यापाशी 20 संख्या तयार झालेली आहे, जी काय आहे 2च्या पटीतील आहे. आता पहिली घटना घेऊ आपण. घटना A काय म्हटलेलं आहे आपल्याला, NA ही जी घटना आहे, घटना काय म्हणते आपल्याला, ती विषम संख्या असेल. आता विषम संख्या कोणती, अशी संख्या की जिला 2 ने भाग जात नाही, या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. तर ते कोणते आहे, 23 आहे. ठीक आहे, 25 आहे, त्यानंतर 27 आहे. ठीक आहे, 29 आहे, 32 नाही राहणार, 35 आहे, त्यानंतर 37 आहे, इथे 39 आहे, हे 52 नाही राहणार, 53 आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे 57 आहे, इथे 59 आहे, 72 नाही राहणार, 73 आहे, 75 आहे, त्यानंतर 79 आहे, 92 नाही राहणार, 93 आहे, त्यानंतर 95 आहे आणि इथे 97 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे इथे विषम संख्या आपण लिहून घेतलेली आहे. तर इथे पहा, यामध्ये आपल्याला ही 32 नाही आलेली आहे, त्यानंतर 52 नाही आली, 72 नाही आलेली आहे आणि 92 नाही आलेली आहे. म्हणजे आपले टोटल नंबर जे आहे, टोटल नंबर किती 20 मधून 4 अंक नाही आले, म्हणजे इथे आपल्याला किती आलेले आहे 16 अंक मिळालेले आहे. पुन्हा आपण म्हणतो म्हणून नंबर ऑफ ए ही किती आहे 16. काय दिलेलं आपल्याला 16. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्याचा नमुना अवकाश सांगितलेला आहे. मग नमुना अवकाश काढायचं म्हटलं तर कसं, तर इथे आपल्याला काढावं लागेल. नमुना अवकाश काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे. नमुना अवकाशाचं सूत्र सिम्बॉल आहे P. ए बरोबर इथे नंबर ऑफ ए आणि टोटल नंबर किती आहे CS. ठीक आहे, म्हणजे 16 आणि टोटल नंबर किती आहे 20. आणि याला जर 4 ने भाग दिला, 4 चे 16 आणि 4 चे 20. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथे नमुना अवकाश जो निघणार आहे पहिल्या घटनेचा P1 नाव आहे 4/5. ठीक आहे, म्हणजे हा आपला पहिल्या घटनेचा नमुना अवकाश इथे निघालेला आहे. आता दुसरी घटना पाहू. दुसरी घटना पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं थोडंसं मी या साईडला ओढून घेतो, जेणेकरून आपल्याला दुसरी घटना इथे पाहता येईल. ठीक आहे, पण दुसरी घटना काय विचारलेली आहे आपल्याला, दुसऱ्या घटनेत विचारलेलं आहे किती संख्या 5च्या पटीत असली पाहिजे. दुसरी घटना काय म्हणते आपल्याला, किती संख्या 5च्या पटीत असली पाहिजे. मग ती दुसरी घटना आहे 5च्या पटीत. मग पहा 5च्या पटीत कोणती संख्या आहे, इथे या 25 आहे. ठीक आहे, त्यानंतर 35 आहे, 35 झाल्याच्या नंतर इथे पहा 75 आहे, 75 झाल्यानंतर 95 आहे. ठीक आहे, म्हणजे 4 संख्या आहे ज्या 5च्या पटीतील आहे. इथे त्या संख्या लिहून घेऊ आपण. 25 आहे, त्यानंतर 35 आहे, त्यानंतर 75 आहे आणि हे 95 आहे. ठीक आहे, या 4 संख्या. आता याची आपल्याला काय करायची, संभाव्यता करायची. संभाव्यता करण्यासाठी आपण काय करतो, PB नंबर ऑफ B आणि टोटल नंबर S. नंबर ऑफ B किती आहे 1 2 3 4 घेतलेला आहे आणि नंबर ऑफ S किती आहे 20. ठीक आहे, त्याला जर आपण भाग दिला 4 × 4 नंतर 4 × 5 20 आणि नमुना अवकाश किती निघणार आहे या घटनेचा 1/5. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण
ह्या दोन्ही घटनेचा नमुना अवकाश त्या सोप्या पद्धतीने इथे काढू शकतो. चला मित्रांनो, इथे आपला जो प्रश्न आहे तिसरा ए आणि बी इथं पूर्ण झालेला आहे. आता अजून जर प्रश्न चौथा आणि पाचवा हे जर पाहतो म्हटलं तर व्हिडिओ आपला खूप मोठा होणार आहे. ते बी प्रश्न खूप सोपे आहेत, तरी पण ते प्रश्न आपण भाग 3 मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू. कारण आता इथे व्हिडिओची जे लेंथ आहे ते मोठी होणार आहे. तर आपण इथेच थांबू. भेटू आपण एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण भाग 3 घेऊन येऊ, ज्यावर आपला गेल्या वर्षीचा म्हणजे मार्च 2023चा पूर्ण प्रश्नपत्रिका ही कंप्लीट होणार आहे. आणि हे IMP प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. कारण हेच प्रश्न यावर्षी सुद्धा विचारण्याची शक्यता जास्त आहे. कारण तुम्ही मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या पहा, त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गेल्या वर्षीचे म्हणजे मागीलच प्रश्न विचारलेले आहे. आणि टेन्शन घेऊ नका, कारण यामध्ये सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहे. बऱ्याच कृती पूर्ण करणं विचारलेलं आहे. तुम्ही जशाला तशी कृती जरी लिहिली तर त्यावर तुम्हाला अर्धा मार्क सुद्धा मिळू शकतो. तर टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. तर चला आपण इथेच थांबू. भेटू आपण भाग 3 मध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.